उपनिषद म्हणतंय श्रीकृष्ण हा बालक नाही, सामान्य नाही, स्वयं श्री भगवान. भगनाम गुण, गुण समुच्चय म्हणजे भगवान. ज्याच्या सर्व गुण सामावले, एकत्र आले, किंबहुना ज्याच्यापासून उगम पावले, तो भगवान. शब्दांना अर्थ असतात, शब्दांना इतिहासही असतो. शब्दांमध्ये खूप मोठी ताकद आहे, जेवढं चिंतन करावं. आणि म्हणून नावं सुद्धा जी ठेवली जातात, पूर्वीची जेवढी नावं आहे ती ऋषीमुनींची, संतांची, सती साध्वी पतिव्रतांची किंवा भगवंताची, त्या प्रत्येक नावामध्ये महान अर्थ सामावला. कृष्ण शब्दामध्ये सुद्धा कृ अपि आकर्षती, जो भाविकाचं, साधकाचं अंतःकरण आपल्याकडे आकर्षित करून घेतो. आणि म्हणून गोपिका सांगत होत्या की आम्ही भगवत भक्ती आणि कृष्ण दर्शन, त्याचं भजन करता करता कोणत्या स्थितीला आलो, तर हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा. तो वित्त चोरणारा नाहीये, तो चित्त चोरणारा. तू सावळे रुपडे चोरटे चित्ताचे, उभे पंढरीचे विटेवरी. आणि कृष्ण नाव आकर्षित करणार. तसं भगवान, भग म्हणजे गुण, गुणवान म्हणजेच भगवान. त्याला मनोहर म्हणतात, मनाचं हरण करतो, मनाला आकर्षित. आपल्याकडे मनोहर नावाने ठेवलं जातं. ज्याचं नाव आहे त्याला तरी मरण्याच्या आत एकदा तरी त्याचा अर्थ कळला पाहिजे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ मनोहर? मनोहर, मुरली मनोहर रे मानवा, मुरली की श्रुती शास्त्राने जे सांगितले, यतो वा इमानि भूतानि जायन्ते न जातानि जीवन, श्रुती शास्त्रादी ग्रंथामध्ये काय हे तत्व तुकोबारायांच्या सोप्या भाषेत जयापासून सकळ मही मंडळ हे, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान अर्जुनाच्या निमित्ताने जगासमोर आपला हा प्रभाव सांगताय.
अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्वम प्रवर्तते. अर्जुना, अरे हे जगत मजपासून माझ्या शक्तीने निर्माण होत आहे. आणि म्हणून या जगताचा उत्पत्ती, स्थिती, पालन आणि लय सर्व गोष्टी ज्याच्यात सामावलेल्या. उत्पत्ती तोच करतो, स्थिती म्हणजे पालनही त्याच्याच आधाराने होत आहे. नाही त्यानं पालन नाही केलं तर कोण करणार? शेवटी सगळ्या गोष्टी निर्माण करता येतात, पण पर्यावरणाला लागणारं पाणी आणि शरीराला लागणारं रक्त ते काही आपण निर्माण करू शकत नाही. ते त्यानंच द्यावं लागतं. लक्ष्मी सहित शोभेना. भगवान आला की शांत. कंसापर्यंत बातमी गेली. कंस धावत आला. आठवं बाळ आहे, माझा वैरी आहे, हेच मला मारणार बहुतेक. आणि त्या बाळाला आपटून मारण्याचा प्रयत्न केला, पण ती माया रूपी देवी होती. अष्टभुजा देवीचं रूप तिने आकाशात प्रकट केलं आणि कंसाला सूचना केली, तुझं लाग ही वधी उपजला मजाधी. जगामध्ये अन्याय, अत्याचार, दुराचार, अनितीचा अंत हा अत्यंत विदारक होतो. हे पुराण काळापासून, इतिहास काळापासून ते वर्तमान काळापर्यंत आपण डोळ्यांनी पाहतात. त्याचा अंत मग आपण कंसाचा मृत्यू पुराणांमध्ये वाचलाय, ऐकलाय. रावणाचा मृत्यू आपण वाचला, ऐकलाय. दुर्योधनाचा मृत्यू, की त्याचं लहान लेकरू तो मृत्यूशय्येवर आहे आणि ते लहान बाळ म्हणते की बाबा मला मांडीवर घ्या. आणि कधी आयुष्यभर न रडलेला दुर्योधन मरताना ढसढसा रडला. तो मला बाळा, शरीर धडधाकट होतं, पण तोपर्यंत इतका उन्माद माझ्यामध्ये होता. बायका, पोरं, वडीलधारे कोणाचीच मी काही कदर केली नाही. आता तू म्हणतोय, मलाही वाटतंय तुला जवळ घ्यावं, पण या भीमानं माझी मांडीच फोडली. आता मांडीवर बसायला जागा नाही. म्हणून वेळ हातात आहे ना, तोपर्यंत सगळ्या गोष्टी योग्य तऱ्हेने आपण केल्या पाहिजे. वेळ निघून गेला तर सांगण्याचा कंस शेवटी त्या देवीनं सांगितलं, तुझं लागी वधी. त्याच्या अन्यायाचा अंत आता कुठेतरी व्हायला आला होता. आणि मग इकडे भगवान परमात्मा गोकुळात आहेत. सकाळी नंद यशोदेच्या घरातून बातमी सगळ्या गोकुळ भर देण्यात आली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला एक धावे पूर्वीच्या काळी ही संस्कृती आणि अजूनही आपल्यासारख्या बहुसंख्य परिवारांनी, परिसरांनी जपलेली आहे की शेजाऱ्याच्या सुखातही आपण तितक्याच आनंदाने सहभागी होतो. नातेवाईकाच्या उपकार करे तो मन अभिमान आवे. वैष्णव जन तेने कहिए पीड पराई. जगाचा मायबाप परमात्मा आता नंद बाबाच्या यशोदेच्या घरी गोकुळात आलाय. अभंगाचं दुसरं अर्थ आपल्या सगळ्या पूज्य संतांनी नेहमी हाच. तो निर्गुण वाचक शब्द आहे, हा सगुण वाचक आहे. जो निर्गुण निराकार परमात्मा तो आता सगुण झालाय, हे व्याख्या तिथे केलेली आहे. तसं तो हा श्रीहरी. आता हा नाथांचा अभंग आहे जो आता आपण कीर्तनाला घेतला. असाच भाव, असे शब्द माऊलींच्या अभंगात आहे.
तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया विढाला. आणि नंदबाबांच्या घरी आलेला परमात्मा आता गर्गाचार्य आले आणि श्रीकृष्ण काय भविष्यात करणार आहे त्यांची कुंडली मांडली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, ही सामान्य नाहीये, काहीतरी विशेष अवतार आहे. भगवान शंकर एका साधूच्या वैराग्याच्या वेशामध्ये आणि यशोदामाईकडून हट्टाने आग्रहाने श्रीकृष्ण दर्शन करून घेतलं. कारण महादेवाला माहिती होतं राम रूपात विष्णू रूपात अनेक रूपात देव पाहिलाय, पण अशा बालरूपात पाहण्याचा योग पहिल्यांदाच आहे. आणि म्हणून हे विशेष दर्शन आहे, ते विशेष दर्शन. काही वेळेला व्यक्ती तीच असली, तुमच्या घरातला तुमचाच लाडका लेक आहे किंवा एखादी लेक आहे, मुलगी आहे, पण नवरदेव किंवा नवरी म्हणून पाहताना माणसं डोळे भरून पुन्हा पुन्हा पाहतात की नाही, तेही पाहता आलं पाहिजे. मी एका लग्नाला गेलो, एक 10-12 वर्ष झाले. करवट घेऊ लागलं, अंगावर इकडे तिकडे पडू लागलं. असं म्हणतात की गोकुळामध्ये जेव्हा कृष्णानं करवट घेतली, त्यानं अंगकूस बदलली, त्यावेळेला पुन्हा एक सोहळा साजरा झाला. ही भारत भूमी आहे, इथे घरातल्या बालकांना कुस बदलण्याचा सुद्धा उत्सव साजरा केला जातो. म्हणून इथे आनंदाला तुटवडा नाही. आपल्या वाकड्या बोबड्या सगळे मित्र जमा केलेले आहेत आणि त्यांच्या सोबत आता तो काही खोड्याही करू लागला. घर पाहून एकांताचे नवविधा नवनीताचे. एखाद्या घरी जायचं, दूर लावलेलं शिंक असेल, तिघांनी उभं राहायचं. सत्व रजतम या त्रिगुणाच्या वर गेल्याशिवाय हा ब्रह्मज्ञानाचा जीव ब्रह्म ऐक्याचा किंवा भक्तीचा प्रसाद मिळत नाही. म्हणून ही जे उंच बांधण्याची परंपरा आहे ही प्रतिकात्मक आहे दैयाने, पण चांगल्या गोष्टी या उंचावर असतात. देव पाहो उंच ठाईचं चांगल्या गोष्टी या उंचावर असतात. त्याच्यासाठी थोडे प्रयास करावे लागतात. म्हणून आम्हाला जे जे जीवनामध्ये योग्य ते प्राप्त करायचे त्यासाठी प्रयास करावे लागतील, थोडे सायास करावे लागतील. ते अनायास मिळणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा आता चालू लागले. आणि ही चोरी जी होती ती वित्त चोरी नाहीये, मगाशी होऊन गेलं प्रमाण. ही काय होती? वित्त चोरी नंदाच्या तुका म्हणे येणे. आणि त्या गोपिकांचा, त्या गोपाळांचा भक्तिभाव तो चोरत होता. अभंगाचं 3रं चरण. मिळवणे एक सरी. आपल्याला काही महत्वपूर्ण काम करायचं असेल तर त्यासाठी एकोपा आवश्यक आहे. म्हणून राम अवतार आणि कृष्ण अवतार दोन्ही अवताराचा हा संदेश आहे. जेवढे एकत्र आणता येतील तेवढे, सामान्य असतील विशेष असतील ते, पण ते एकत्र आणा. गरीब श्रीमंत विचार करतो, लहान मोठा विचार. म्हणून प्रभू रामचंद्रांना तर वनवासात निघाल्यानंतर आमचा एक बारका पोरगा मगाशी म्हणाला, तुम्ही कृष्णाचं तुम्ही कीर्तन करणार आहे, मग थोडं रामाचंही सांगा, कारण आपल्या एक सरी. आणि असा हा परमात्मा चोरी करत होता. अखेर गवळणी यशोदामाईकडे तक्रारी करू लागल्या. यशोदामाई गोपिकांशी भांडू लागली. तुम्ही खाऊन लोण्याचा तुम्ही गोपिका एकत्र आल्या आणि त्यांनी सांगितलं, हे यशोदामाई, आता तूच आम्हाला सांग, या गोकुळामध्ये आम्ही राहायचंय की जायचं? यशोदे कृष्ण गोकुळी राहावे का, राहावे का, गोकुळी राहावे का,
तुम्हाला सुद्धा काही ठेपे माहिती असतात. गोकुळी हवे की जावे ऐशी ऐकता गाराड यशोदे नाही आले पाणी कृष्णा मुलीने टाकून एका जनार्दनी शरणी. डोळ्यात पाणी आलं. यशोदा माई श्रीकृष्णाला समजावून सांगते, अरे बाबा, या खोड्या करणं आणि या लोकांना त्रास देणं हे योग्य आहे का? या खोड्या तू बंद केल्या पाहिजे. शेवटी कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं. आई म्हणते खरं आहे, पण आपल्याला पुढे युवभूत करणे आहे. गुरुवले नारायणगिरीजी महाराज सांगायचे, श्रीकृष्णानं खोड्या बंद नाही केल्या, आईच्याही खोड्या केल्या. आणि लहान लेकरं खोडकर असतात, त्यांना आपण तसं थोडं समजून घेणं आवश्यक असतं. त्यांच्याकडनं एकदम काही पोक्तपणाची अपेक्षा आपण करणं म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटतं. काही माणसं उतार वयामध्ये पहाटे 4ला उठतात. ते म्हणतात नातवाला, तू सुद्धा 4ला उठलं पाहिजे. तू तो आता नाना प्रकारचे खेळ खेळतोय. एका जनार्दनी खेळत असे खेळा, एका जनार्दनी खेळत असे खेळा. तिकडे जाऊ द्या.